नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। विसरवाडी परिसरात ताडी विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी। विसरवाडी परिसरात वाढत्या बनावट ताडी विक्रीमुळे अनेक युवक व्यसनाधीन बनत असून त्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर ताडी विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे करण्यात आली। या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक विसरवाडी पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले की परिसरात बनावटी ताडीची बेकायदेशीर विक्री सुरू असून त्यामुळे अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहे। पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। ताडी विक्री तातडीने बंद न केल्यास वंचित बहुजन युवक आघाडीतर्फे नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। तसेच या विक्रीमागे असलेल्या गुंतागुंतीच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। स्थानिक नागरिकांकडूनही या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत असून परिसरात स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या निवेदनावर वंचित बहुजन युवा आघाडी उपजिल्हा अध्यक्ष राहुल इंदवे, तालुका अध्यक्ष किरण सामुद्रे, तालुका ग्रामीण अध्यक्ष दिलीप गावित, विसरवाडी शहर अध्यक्ष सावंत सामुद्रे, सदस्य उदय बिराडे, रोहन सामुद्रे, राहुल पिंपळे, अंकुश गावित, सुनील गावित, समीर खाटीक, अजय बेलदार, आकाश वाघ यांच्या स्वाक्षऱ्या असून इतर कार्यकर्ते उपस्थित होते। विसरवाडी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की बनावट ताडी हे व्यसनाधीन जे युवक आहेत त्यांचं दुर्दैवी मृत्यू होतोय। त्या कारणास्तव आम्ही आज विसरवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की याच्यावर जर कारवाई नाही झाली 2 दिवसात तर आम्ही SP कार्यालय नंदुरबार इथं आम्ही धडक मोर्चा काढणार आहोत। यांनी ही गोष्ट पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी ही आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय। लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संचालक प्रवीण चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।